जे मराठा आरक्षणाचे ज्या बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाला आम्ही नोकरी देऊ असं सांगितलं आहे, परंतु प्रक्रिया होत का नाही? काही लोकांचे पैसे अजून 10-10 लाखाची मदत थांबलेली आहे. बरेच गुन्हेसुद्धा पेंडिंग आहेत. सगळे गुन्हे मागं घ्यावेत यासाठी सुद्धा आम्ही मनोजदादाला सांगून तीसुद्धा मागणी सरकारकडे आम्ही करायला लावणार आहोत. हे दादा 16 तारखेला पत्रकार परिषद घेऊन एक निर्णय जाहीर करणार आहेत, आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत आणि त्यासाठी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठा बांधवांना आलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासकीय नोकरीत सहभागी करून घेण्याचा एक निर्णय झाला होता. मात्र अद्याप हे बीड जिल्ह्यातील 64 मयतांच्या वारसांना या कुठल्याही प्रक्रियेमध्ये सामावून घेतलेलं नाही. त्यांची कुठेही अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही नियुक्ती कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आपल्यासोबत जी ही मागणी केली होती स्वतः गंगाधर काळकुटे आहेत. नाना, तुम्ही देखील ही मागणी लावून धरली होती, जरांगे पाटलांनी देखील ही मागणी लावून धरली होती की त्या मयतांच्या वारसांना नोकरी मिळाली पाहिजे. मात्र असं होताना कुठे दिसत नाही. अगदी बरोबर आहे. मागच्या वेळेस मुंबईला ज्यावेळेस गेलो होतो आणि तिथून येताना सरकारनं जे शिष्टमंडळ आलं होतं, जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत मराठा आरक्षण समितीच्या, विखे पाटील साहेब असतील किंवा शिवेंद्र बाबा आहेत त्या समितीचे सदस्य किंवा अन्य सगळे सदस्य, एक 5-7 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आलं होतं. तिथंही त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्या अगोदरही वेळोवेळी ज्या वेळेस मनोजदादाने आंदोलन केलं त्यावेळेस प्रत्येक वेळी आम्ही जे आत्महत्याग्रस्त आहेत, जे मराठा आरक्षणाचे ज्या बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाला आम्ही नोकरी देऊ असं सांगितलं आहे, परंतु प्रक्रिया होत का नाही? काही लोकांचे पैसे अजून 10-10 लाखाची मदत थांबलेली आहे. काही लोकांच्या नोकऱ्यासुद्धा थांबलेल्या आहेत. म्हणजे ते अतिशय चुकीचं आहे. एखाद्याच्या भावनेशी खेळणं हे योग्य नाही. प्रशासन का असं करतं आहे? का सरकारच काही त्यांना करू नका म्हणतं आहे? याच्यात आम्हाला काही करायला मार्ग नाही. परंतु आता मनोजदादांनी 16 तारखेला बैठक बोलवली, त्याच्यानंतर आंदोलनाची सुद्धा घोषणा होईल. त्यात हा मुद्दा घ्यावा. बीड जिल्ह्याच्या वतीने मी मनोजदादाला नक्की विनंती करणार आहे की बीड जिल्ह्यातल्या असं राज्यातल्या अनेकांच्या सगळ्या या बलिदान दिलेल्या बांधवांच्या नोकऱ्याचा प्रश्न रखडला आहे. काही लोकांच्या पैसे त्यांचे जी मदत सरकारने जाहीर केली होती 10 लाख ती रखडली. व्हॅलिडिटी रखडलेले आहेत. कुणबी प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत. गॅजेट हैदराबाद गॅजेटच्या अनुसार नोंदी दिल्या जात नाहीत. नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र दिली जात नाहीत आणि सातारा गॅजेटसुद्धा दिलं जात नाही. हे सगळे मुद्दे प्रकर्षाने आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही दादाला विनंती करणार आहोत की बीड जिल्ह्यातल्याही या प्रश्नावरती लक्ष द्यावं आणि ते मुद्दे त्या येणाऱ्या काळात त्या आंदोलनात घ्यावेत. कुणबी प्रमाणपत्राचा विषय तुम्ही काढला तर या संदर्भात बीडमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे हे प्रमाणपत्र मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळत नाही, तर पैसे देखील घेतले जात असल्याचं उघड झालं होतं. या संदर्भात तुम्ही काही चर्चा करणार का प्रशासनासोबत? SDM असतील, माननीय जिल्हाधिकारी आहेत किंवा इकडं जात पडताळणी समितीचे जे सोनवणे साहेब आहेत, या सगळ्याशी आम्ही वेळोवेळी बोलतो. परंतु व्हॅलिडिटीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करतात आणि मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते अशी चर्चा आमच्या कानावर आली. तसंच SDM कार्यालयातून प्रमाणपत्र जे कुणबीचे दिले जातात तिथंही अशीच अडवणूक करून पैशाची मागणी केल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यात. आता आम्ही जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहोत. मागंही घातली. माननीय पालकमंत्री बीड जिल्ह्याच्या यावेळेस मागच्या वेळेस झेंड्यासाठी ज्यावेळेस आल्या होत्या त्यावेळेस त्यांनाही आम्ही या 2-3 अडचणी जिल्ह्यातल्या सांगितल्यात. मनोजदादांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही प्रशासनाच्या आणि शासनाच्या हे कानावर घाला, म्हणून आम्ही माननीय पालकमंत्री महोदया आहेत त्यांना ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना सांगितलं. जिल्हाधिकारी बैठक लावतो म्हणाले. आता आम्ही त्यांच्यासंग संपर्क साधू. आजही त्यांना कॉल लावला होता, परंतु ते मिटिंगमध्ये आहेत. जात पडताळणी समितीच्या इथले सदस्य आहेत त्यांच्याशी आम्ही बोललोत. SDM मॅडमशी बोललोत, परंतु प्रक्रिया पुढं हालत नाही आणि गतीने होत नाही. अनेक प्रमाणपत्र पेंडिंग पडलेत. अनेक व्हॅलिडिटीच्या साठी अनेक अर्ज प्रलंबित आहेत. ते निकाली काढले जात नाहीत आणि याच्यावर आमचा आक्षेप आहे. नाना, एक मुद्दा झाला की जे काही मयत आहेत त्यांच्या वारसांच्या नोकरीचा देखील प्रश्न आता ऐरणीवर राहिलेला आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये असलेल्या लोकांना गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे देखील मागे घेणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. याचा सुद्धा स्टेटस काय ना, किती जणांचे गुन्हे मागे घेतले आणि सरकारने याच्यामध्ये कुठला काही नवीन नियम लावला आहे का? नाही, बऱ्यापैकी गुन्हे मागं घेतल्याची माहिती आहे, परंतु आपल्या बीड जिल्ह्यातल्या गुन्ह्याच्या बाबतीत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही बोललेलो आहेत. आता परत बोलू आणि सगळी माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर सविस्तर बोलू. परंतु बरेच गुन्हेसुद्धा पेंडिंग आहेत. सगळे गुन्हे मागं घ्यावेत यासाठी सुद्धा आम्ही मनोजदादाला सांगून तीसुद्धा मागणी सरकारकडे आम्ही करायला लावणार आहोत. ठीक आहे. शेवटचा प्रश्न नाना, की आता 16 तारखेला जरांगे पाटलांची एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी होणार. या बैठकीमध्ये आंदोलन असेल किंवा पुढची काय दिशा आरक्षणाच्या संदर्भात असेल किंवा आंदोलनाच्या संदर्भात असेल ठरवलं जाईल. काय आव्हान असेल सगळ्या समाजाला? कारण जरांगे पाटलांनी देखील आव्हान केलं. तुम्ही त्यांच्यासोबत असतात तर तुमचं आव्हान कसं आहे? मी बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या मराठा बांधवांना आव्हान करणार आहे. दादा 16 तारखेला पत्रकार परिषद घेऊन एक निर्णय जाहीर करणार आहेत, आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत आणि त्यासाठी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठा
बांधवांना आलं पाहिजे. प्रमुख प्रत्येक घरातला एक माणूस तरी तिथं आला पाहिजे. यासाठी मी बीड जिल्ह्यातल्या बांधवांना आवाहन करतो आहे. दूरध्वनीवर सुद्धा आम्ही सगळ्याशी संपर्क साधतो आहे. राज्यातल्याही सगळ्याशी संपर्क साधून सगळ्यांना ते निमंत्रण देतो आहे आणि माहिती तिथपर्यंत देतो आहे की दादा आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. त्यामुळे आपण तिथं प्रत्येकाने आलं पाहिजे आणि पुढंसुद्धा ज्या वेळेस दादा आंदोलन करतील त्या प्रत्येक आंदोलनात सगळ्या मराठा बांधवांनी सहभागी व्हावं हे आव्हान मी करतो आहे आपल्या माध्यमातून. आणि नक्की मोठ्या ताकदीनं 16 तारखेला आणि पुढच्या आंदोलनाची दादांनी तारीख जाहीर केल्यानंतरसुद्धा मोठ्या ताकदीनं बांधव त्याच ताकदीनं त्या जोशाने मोठ्या ताकदीनं तिथं जमा होतील. तर निश्चितच गंगाधर काळकुटे होते. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ते त्यांचे अगदी पहिल्यापासूनचे सहकारी आहेत. आणि मनोज जरांगे असेल किंवा गंगाधर काळकुटे असेल यांनी सुरुवातीपासूनच मागणी केली होती की मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जे काही लोक मयत झाले आहेत, ज्यांनी आपलं बलिदान दिलं आहे, त्यांच्या वारसांना नोकरी मिळाली पाहिजे, आर्थिक मदत मिळाली पाहिजे. तर दुसरीकडे या संदर्भामध्ये जे काही आंदोलक आहेत त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावेत अशी देखील त्यांची मागणी होती. आता 16 तारखेला अंतरावली सराटी या ठिकाणी एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये हा देखील मुद्दा घेतला जाणार आहे. त्यामुळे आंदोलनाची दिशा पुढे कशी असेल आणि या सगळ्या मागण्या मान्य होण्यासाठी जरांगे पाटलांची पुढची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सहकारी कॅमेरामन मुकुंद मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.